श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 46वा श्लोक अभ्यासणार आहोत. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. समर्थ माऊली आपल्या मनाला भगवंताच्या स्मरणाचं महत्व, त्याच्या अनुसंधानाचं महत्व या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत. समर्थ म्हणतायत की हे मना, जो तुझा क्षण, जो तुझी घडी ही भगवंताच्या स्मरणाशिवाय गेली, ती वाया गेलेला क्षण, तो वाया गेलेली घडी ही तुझ्या आयुष्यातलं फार मोठं नुकसान आहे. माझ्या रामाच्या स्मरणाशिवाय जे जे काही म्हणून आपण करूत ते केवळ आणि केवळ शेवटी शीण म्हणूनच उरणार आहे. ते केवळ एक भार म्हणून उरणार आहे. आणि जो आपल्या जीवनामध्ये कायम विवेकाच्या अनुषंगाने जगतो, जो दक्ष आहे, ज्याला सार आणि असार याच्यातला भेद कळतो, तो आपल्या जीवनामध्ये केवळ त्या साराकडं अर्थात त्या भगवंताच्या स्मरणाकडं आपला वेळ व्यतीत करेल. समर्थांचं आपल्या मनाला भगवंताच्या स्मरणाचं, भगवंताच्या नामाचं महत्व सांगण्याचा हा एक आटोकाट प्रयत्न आहे. श्रोतेहो, इंजिनिअरिंगमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नावाचा एक भाग असतो. या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये काळ काम वेगाचं गणित हे इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यासलं जातं. काळ काम वेग म्हणजे काय की एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागला पाहिजे आणि ते काम करण्यासाठी किती वेळ लागला, या दोघांचं गुणोत्तर म्हणजे त्याची उत्पादकता, म्हणजे त्याची एफिशियन्सी. अशा पद्धतीने इंजिनिअरिंगमध्ये या उत्पादकतेचा अर्थ हा शोधला जातो, ज्याला व्हॅल्यू ॲडेड टाइम असं देखील म्हटलं जातं. व्हॅल्यू ॲडेड टाइम म्हणजे नेमकं किती वेळ एखाद्या माणसाने खऱ्या अर्थाने काम केलं, तो किती वेळ कामाला होता हा प्रश्न गौण आहे. आपल्याकडे बऱ्याचदा लोक म्हणतात ना, अहो आम्ही 12-12, 14-14 तास काम करतो ऑफिसमध्ये. पण जर त्यांच्या डोक्यावरती आपण एखादा कॅमेरा लावला सतत आणि दर क्षणाला त्यांनी खरंच काम केलं आहे का, असे जर क्षण मोजायला सुरुवात केली तर फार एक अत्यंत धक्कादायक अशी बाब आपल्या डोळ्यासमोर येते. ती म्हणजे अशी की सगळ्या जगभरातच, फक्त भारतातच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर अख्ख्या जगातच माणसाचं व्हॅल्यू ॲडिशन हे फार कमी आहे. म्हणजे तो ऑफिसमध्ये कदाचित 12-14 तास असेल, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम केलेला वेळ हा फार कमी असतो. त्याचं गुणोत्तर हे जगामध्ये केवळ 5% जवळपास सापडतं. म्हणजे मनुष्य ऑफिसमध्ये काय किंवा त्याच्या जीवनामध्ये काय, 5% वेळच खऱ्या अर्थाने गुणवत्ता, व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये भरत असतो. हाच जर फॉर्म्युला श्रोते हो आपण आपल्या परमार्थामध्ये लावला, आपल्या दिवसातले जे काही जागृतीचे तास आहेत, आता सुषुप्तीचा भाग आपण सोडून देऊत, पण जे काही जागृतीचे आपले 16-17 तास आहेत, या 16-17 तासांपैकी आपण किती वेळ भगवंताच्या स्मरणाला देतो, हा जर प्रश्न, हा जर व्हॅल्यू ॲडेड रेशिओ आपण जर इथं काढायचा ठरवला तर काय गणित दिसून येतं. ते गुरुदेव रानडे होते ना, ते म्हणायचे की दिवसामध्ये कमीत कमी नियमाने 6 तास आणि त्याच्यावरती जो नामस्मरण करतो तो पहिल्या दर्जाचा विद्यार्थी आहे, फर्स्ट क्लासचा विद्यार्थी आहे. 3 तास ते 6 तास याच्यामध्ये जे विद्यार्थी नामस्मरण करतात ते सेकंड क्लासचे विद्यार्थी आहेत. आणि 3 तासाच्या खाली सगळेच जण थर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत. बघा, आम्ही खरं आहोतच थर्ड क्लासचे विद्यार्थी, यात काही शंकाच नाही. पण आपला वेळ नेमका वाया जातो कुठं? एवढा 16-17 तासाचा दिवसाचा आपला वेळ, पण त्याच्यापैकी नेमकं आपलं नामस्मरणाचे क्षण किती, नेमके आपल्या माळा किती, नेमकं आपण त्याचं केलेलं स्मरण किती, याचं जर पर्सेंटेज, याचं जर गुणोत्तर काढलं तर श्रोते, ते देखील ज्याप्रमाणे जागतिक पातळीवरती 5% कामामध्ये व्हॅल्यू ॲडिशन दिसते, तितकीच कदाचित आमची परमार्थामध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा देखील कमी आपलं भगवंताच्या स्मरणासाठी वेळ जातो. आणि समर्थांचं म्हणणं असं आहे
की जो जो काही म्हणून क्षण हा आपला वाया जातो. मना जे घडी राघवे वीण गेली. जो क्षण, जी वेळ भगवंताच्या स्मरणाशिवाय गेली ती म्हणजे काय आहे? जनी आपुले ते तुवा हानी केली. खऱ्या अर्थाने तो त्या क्षणाचं पूर्ण नुकसान करून टाकलेलं आहे. जगामध्ये कदाचित वाया गेलेला पैसा आपण परत मिळवू शकू, एखाद्याची बिघडलेली तब्येत आपण दुरुस्त करू शकू, पण जगामध्ये एक गोष्ट मात्र जी संपली की ती परत कधीच आणता येत नाही, ती म्हणजे काळ, ती म्हणजे वेळ. मनुष्याला या परमेश्वराने मोजके श्वास घेऊन या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे, या मृत्यू लोकात पाठवलेलं आहे की जेणेकरून तितक्या श्वासांमध्ये त्याने आपल्या जीवनाची पारलौकिकता आणि लौकिकता ही दोन्ही सांभाळावीत. हे त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आपण लौकिक जीवन तर जगतो, झपाट्याने जगतो, पण त्यामध्ये देखील आपलं 5% गुणवत्ता, त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ॲडिशन नाही, हे आपण बघितलंच. पण पारलौकिक जीवनाची मात्र त्यामुळं आपली आणखीनच अव्यवस्था आपल्याला आपल्या आयुष्यात दिसून येते. आपण जर बघितलं श्रोते हो, तर आपल्या हातून त्या भगवंताचं स्मरण जितकं व्हायला पाहिजे तितकं होत नाही, आणि जो जो क्षण म्हणून जातोय तो क्षण आपल्या जीवनामध्ये कधीच परत येत नाही. आणि त्यामुळं समर्थ म्हणतायत की जनी आपुले ते तुवा हानी केली. तू हानी करून टाकलीस आपली बाळा. आपल्याला हे सगळं कळतं श्रोते हो, पण आपल्याकडे एक नेहमीचं कारण असतं, हो कसलं स्मरण, कसला जप, वेळच नाहीये घरामध्ये, काय सांगावं. संतांची आपल्याकडून अपेक्षा जरी प्रत्येक क्षणावरती त्याचं स्मरण व्हावं अशी असली तरी त्यांना आपल्या सगळ्या घटनांचा, आपल्या प्रपंचाचा सगळा अंदाज आहे. ते म्हणतात काय की तुम्ही तुमच्या कर्तव्यांपासून कुठंच चुकू नका. मग जे काही 15-16 तास तुम्ही जागे आहात त्यापैकी तुमचा नोकरी धंद्याचे 10-12 तास बाजूला करा, ठीक आहे. मग किती राहिले वेळ? 4 तास राहिला. मग तुमचं स्वतःचं आवरणं, अंघोळ, इतर तुमच्या सगळ्या शौचक्रिया, खाणं, जेवण, कपडा लत्ता, थोडासा आराम मधल्या वेळातला, हे सगळं वजा करा. किती वेळ राहिला? 2 तास राहिले. त्या 2 तासामध्येही मुलाबाळांचा अभ्यास, कुठेतरी फिरून येणं, जाणं, भेटणं, किती वेळ गेला? अजूनही अर्धा तास, 1 तास गेला. अजूनही इतर गोष्टींमध्ये अर्धा तास गेला. बरं, तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत का 16 तासात? 10 मिनिटं निदान. महाराज म्हणायचे ते 10 मिनिटं नित्यनेमासारखे प्राणापलीकडे अनन्य होऊन मला द्याल का हो? त्या भगवंताच्यासाठी म्हणून एक 10 मिनिटं तरी रडाल का? डोळ्यामध्ये अश्रू आणून त्याला अळवाल का? त्याचं स्मरण कराल का? तेवढे 10 मिनिटं देखील तुमच्या जागृतीच्या 16 तासांना व्यापून उरायला पुरेसे आहेत. एक फार छान उदाहरण आज ऐकलं, ते म्हणजे असं की एक मनुष्य म्हणायचा की मी 24 तास तंदुरुस्त राहण्यासाठी एकच करतो, सकाळी 1 तास योगासनं आणि प्राणायाम करतो. तो काही 24 तास योगासनं प्राणायाम करत बसत नाही, तो सकाळी फक्त 1 तास करतो आणि दिवसातले 24 तास तंदुरुस्त राहतो. मानसिक आरोग्यासाठी निदान आपल्या 16 तासांपैकी 10 मिनिटं भगवंतासाठी देऊ शकतो का हो आपण? अनन्य भावाने, अगदी तळमळून, आर्त भावाने त्याला अळवू शकतो का? एवढे 10 मिनिटं जरी आपण केले श्रोते हो, तर त्या 10 मिनिटाची वेळ वाढत वाढत आपल्या जीवनातल्या जागृतीला नव्हे तर सुषुप्तीला देखील ती भरून टाकते. आणि त्यामुळे समर्थांचं म्हणणं एकच आहे की माझ्या राघवाशिवाय जे जे काही करताय ते तुम्हाला केवळ आणि केवळ शीण म्हणूनच उरणार आहे. आपण या जीवनामध्ये जे स्वतःला बिझी म्हणतो, कुठल्या गोष्टींसाठी बिझी आहोत? नोकरी, धंदा, पैसा, अडका, मटेरियलिस्टिक गोष्टी, मुलं बाळ, संसार, हा देह, याच गोष्टींसाठी आपण बिझी आहोत ना. आजपर्यंत या जगामध्ये मृत्यूच्या शय्येवरून जाणारी आपण कितीतरी प्रेत बघितली असतील. ज्याच्यासाठी म्हणून आपण काही धडपड करतो, ह्याच्यापैकी काय आपल्या बरोबर आलेलं आहे? आम्हा प्रत्येकाचं हे उदाहरण आपण बघतो, पण आपल्या प्रत्येकाला वाटतं की मी मरणार नाहीये, तो समोरचा मनुष्य मेलाय, माझ्यासाठी ही वेळ कधीच नाही. काळाचं चक्र हे सतत तसंच पुढे जात आहे. आपणही कुठल्या तरी क्षणावरती असंच सगळं हे अर्धवट टाकून जाणार. आणि त्यामुळं जे काही चंबू गबाळ इथं ठेवलेले आहे ते केवळ एक भार आहे. आणि या भारापोटी जो खरा राम माझ्या बरोबर येणार आहे तो जर मी जोडला नाही तर रघुनायके वीण तो शीण आहे. त्याच्याशिवाय जे काही राहतं ते सगळं शीणच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे मना, या जगामध्ये जो खरा दक्ष आहे, श्री महाराज देखील तेच म्हणायचे की परमार्थ हे येडा गबाळ्याचं काम नाहीच.
परमार्थ हा प्रपंचामध्ये जो विवेकाने वागतो त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे जो प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये विवेकी आहे त्यालाच हा बोध कळणार. आणि त्यामुळे महाराज म्हणायचे की जो गरजेपुरता कर्तव्यापुरता प्रपंच करतो त्याला दिवसातले 4 तास देखील प्रपंचासाठी खूप होतात. इतर वेळ त्याच्याकडे भरपूर मोकळा उरतो, कारण की त्याला माहिती आहे की आपण आपल्या उपाधी वाढवायच्या किती, आपण या प्रपंचाच्या नादी लागायचं किती. कारण की प्रपंचाची गंमत अशी की तो कितीही केला, 17-18 तास काय 24 तास जरी करायचा प्रयत्न केला तरी तो पुरेसा ठरत नाही. आणि त्यामुळं जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे, जो दक्ष आहे, ज्याला माहिती आहे की माझं लक्ष काय आहे, मला कुठं जायचंय, मला त्या भगवंताला प्राप्त करायचंय, यासाठी जो सावधान आहे तो मात्र आपल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब भगवंताच्या स्मरणासाठी लावेल. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला विवाह करून जानकीसह आपल्या भावंडांसहित सपत्नीक अयोध्येला परत आले तेव्हा दशरथांनी आपल्या राण्यांना बोलवून, कैकेयी, सुमित्रा, कौसल्यांना बोलवून सांगितलं की सगळ्या सुना आपल्या लहान आहेत, त्यांचं पापणीसारखं तुम्ही रक्षण करा. मुलं देखील दमली होती आणि मग आईनी टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र गाद्यांवरती, चादरींवरती राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चौघेही पहुडले होते. रामाचं ते सुंदर असं रूप आपल्या आई बऱ्याच दिवसांनी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होत्या. त्यांना रामाचं अपार कौतुक वाटत होतं. त्यांनी केलेलं हे शौर्य, विश्वामित्रांबरोबर गाजवलेला हा सगळा रणातला लढा, अहिल्याचा केलेला उद्धार, त्राटिकेचा केलेला वध, धनुष्य यज्ञामध्ये मिळवलेलं अपूर्व यश, आपल्या भावंडांसहित केलेला हा विवाह, या प्रत्येक गोष्टीचं आईला अपार कौतुक वाटत होतं. आणि अशा वेळेला कौसल्येचे आणि इतर राण्यांचे डोळे भरून आले आणि तुलसीदासांच्या वाणीला अपार बहार आला. तुलसीदास म्हणतात की जे दिन गए तुमही बिनु देखे, ते बिरंची जनी पार ही लेखे. रामा, जे दिवस तुझ्या दर्शनाशिवाय गेलेले आहेत आमच्या आयुष्यातले, ते दिवस ब्रह्मदेवाने आमच्या आयुष्यामध्ये गणतीमधून वजा करावेत. म्हणजे त्या दिवसांची गणती करू नये. जे दिवस तुझ्याशिवाय गेले, जे दिवस तुझ्या दर्शनाशिवाय गेले, त्याची गणती त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये करू नये. ही दक्षता आहे. जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे, हरिभजना विण काळ वाया जाऊ नये रे. हे जे आपण पद ऐकतो श्रोते हो, तीच ही अवस्था आहे. आपल्या प्रत्येक क्षणाचं तटस्थ होऊन साक्षीत्वाने विचार करा आणि आपल्या जीवनामध्ये या परमार्थासाठी, या भगवंतासाठी किमान 10 मिनिटांनी सुरुवात करा. अत्यंत तन्मयतेने त्याला आळवायला सुरुवात करा. ते अनुसंधान तुम्हाला व्यापून टाकेल. तुमचे 16 तास त्या भगवंताच्या स्मरणामध्ये घालवेल. नवे नवे सुषुप्तीमध्ये देखील तोच राम तुमच्या हृदयामध्ये बसून त्याचं स्मरण करेल. असा हा भक्तीचा अत्यंत सुरेख मार्ग दक्ष जो आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो निश्चितपणे आपल्या कृतीमध्ये उतरवेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.